आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत. या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार. सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहेत. त्याचबरोबर योगेंद्र कवाडे सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण त्या प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ. अत्यंत चांगलं वातावरण आहे. पण मला एक समजत नाही की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार म्हणजे वारसा सांगणारे यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय आम्ही उकळून काढला नाही. आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही. काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी जे सादर केलं फॉर्म भरताना, त्यात ते ॲफिडेविट याच्या प्रतसुद्धा तुम्हाला देतो. आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात. त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधनगृह भाडेतत्त्वावर दिले. आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल, तर तो गुन्हा दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस प्रशासन काही मूर्ख नाही आहेत. आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे आता मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख ज्या त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला. आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे मग गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साधावा लागतो. त्याकरता आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी.
वास्तविक हे आजची नाही आहे. हा घोटाळा झाला जो काही झाला तो मागं झाला. अहो आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांसाठी काम करतो. पण यांनी ज्या लोकांनी यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माथाडी कामगारांचा विषयसुद्धा त्यांनी म्हणजे त्यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही. मी कोणाला विरोधक समजत नाही. पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय. एवढंच या प्रसंगी. तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काय जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो. आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा त्याचा हे वैयक्तिक विषय. आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्री ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत. आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी असे सांगतात ते याकरता माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतात. हे कुठले यशवंत विचार मला सांगा ना. म्हणजे घोटाळा झाला ते दडवण्याकरता आपण या ठिकाणी जर येऊन ते कव्हर अप करणार असेल. या अगोदरसुद्धा जनतेच्या साठी झटणारे जे लोक आहेत मागच एक बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी इकडे राजकारणात पण नव्हतं. पण लोक सांगतात की जावळीतसुद्धा अशीच एक पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळेससुद्धा मला वाटतं 20पेक्षा जास्त सभा 20च्या आसपास काहीतरी सभा जावळीच्या आमदारकीच्या मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या काळात यशवंत विचारन सांगण्याकरता सभा घेतल्या गेल्या. पण मात्र जे खरं आहे ते दडून राहत नाही. आणि त्यावेळेससुद्धा एवढ्या सभा घेऊनसुद्धा लोकांनी ऐकलं नाही. कारण की जे खरे यशवंत विचार आहेत ते त्या लोकांच्या बाजूनी असतात. आणि त्यावेळेस तिथं त्या उमेदवाराकरता त्यांनी या असंख्य सभा घेतल्या. तिथं त्या उमेदवाराचा शेवटी पराभव झाला. हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. आणि या ठिकाणी हे असं जे त्यावेळेस घडलं ते यावेळेस सुद्धा घडणार आहे. त्यात कुठलाही माझ्या मनात काही शंका नाही आहे. हो निश्चितपणे जेव्हा आपण उत्साहाचं वातावरण आहे. मी लोकांच्या म्हणजे एक लक्षात घ्या लोकांची मागणी होती. लोकांनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर राज्यसभेचा सध्या मी विद्यमान खासदार आहे. पण तरी देखील जे काय मानसिक स्वास्थ्य लाभतं जनतेतनं निवडून जाण्यात त्याचा आनंदच एक आगळा वेगळा असतो. आणि त्याकरता आम्ही ह्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आज मोठ्या प्रमाणावरती लोकांचा उत्साह जेवढा आहे म्हणजे आम्ही तर करण्यापेक्षा लोक उत्स्फूर्तपणे आज ह्या संपूर्ण अर्ज दाखल करणाऱ्या या ठिकाणी येणार आहे. साधारण मला वाटतं 11 वाजता ना 11 वाजता रॅली चालू होईल. जमतील 12 वाजता चालू होणार. कारण की हे तिघं जे आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघंही ते अर्ध्या म्हणजे त्यांचं प्रत्येकाला वेगवेगळे राज्यात वेगवेगळे ठिकाणी सभा आणि हे सगळे व्यस्त कार्यक्रम असल्यामुळं त्यांनी फक्त एक तासाचाच वेळ या ठिकाणी 1-1.25 तास जास्तीत जास्त 1-1.5 तासाचा वेळ दिला आहे. त्यानंतर राहिली मग त्या तिघांचंही या मान्यवरांचं मनोगत आणि मग फॉर्म भरण्यात येईल.